देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आता या गोष्टीला 81 दिवस उलटून गेले आहे. अजूनही एक आरोपी मोकाळाच आहे. बाकीचे आरोपी आहेत आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले. त्यासोबत माझ्यासोबत त्यांचे धनंजय देशमुख आहेत. तर काय सांगाल, आज 81 दिवस उलटून गेलेले तर अजूनही एक आरोपी मोकाळाच आहे. हा आरोपी मोकाट असण्याचं मुख्य कारण असं आहे की ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस जी सतर्कता दाखवायला पाहिजे होती, जे अलर्ट मोडमध्ये काम करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे मोबाईल जी घटना घडली त्या दिवशी 10:30पर्यंत चालू होते. त्याचे स्वतः साक्षीदार आम्ही आहोत. आम्ही सांगत होतो यंत्रणेला, विशेष करून ॲडिशनल SP जे आहेत त्यांना सांगत होतो की मोबाईल चालू आहेत, त्यांना कॉल करा आणि त्यांना ताब्यात घ्या. तरी देखील आमच्या बोलण्याचं त्यांनी गांभीर्य घेतलं नाही. आमचे लोक रस्त्यावर बसले होते न्यायाची भीक मागत. त्यांना घरी आणून सोडायचं होतं, अंत्यविधी करायचं त्यांना पडलेलं होतं. करा म्हणत होते आम्हाला ते आरोपी, आम्ही उद्या 9 वाजेपर्यंत पकडू. पण या गोष्टीला 81 दिवस झाले आणि आरोपी हा कागदोपत्री पहिल्यापासून फरार असल्यामुळे ह्याचे सगळ्यासोबत लागेदोरे होते, सगळ्यासोबत संबंध होते. जसं की कालचं जे प्रकरण घडले स्वारगेटचं, तो आरोपी रातोरात पकडला. एकदम चांगली गोष्ट केली त्यांनी की त्यांनी काय बाकीच्या गोष्टी करण्यापासून म्हणजे त्याला वाचवलं, समाजाचं नुकसान करण्यापासून. तसं हा कृष्ण आंधळे फरार आहे. ह्याचे जे मित्र कंपनी आहे ह्याचे वाढदिवसा दिवशी स्टेटस ठेवतात, जीवघेणे हल्ले करतात. होमगार्ड म्हणजे हा पण एक सेवकच आहे. त्या होमगार्डसारख्या माणसावर हे जीवघेणे हल्ले करतात. तर ह्या गोष्टीला सगळी ही जी खबरदारी जी घ्यायला पाहिजे होती यंत्रणेने ती घेतली नाही. आणि जे नुकसान झालं, आमच्या भावाची जी हत्या झाली तशीच ती पण हत्या होत होती. परंतु त्यांना माहिती गोष्ट की पोलीस आपलं काहीच करू शकत नाहीत, पोलीस आपल्यासोबत आहेत. या भावनेमुळं त्यांना कुठलीही गोष्ट करायला कधीही भीती वाटली नाही. काल जे आरोपी पकडले स्वारगेटमधल्या जे पाहिलं त्याच्यातून जे तात्परता दाखवली तसंच आपल्याजवळ तात्परता दाखवायला पाहिजे होती, तर दाखवत नाही पोलीस जाणूनपूर्वक. आम्ही तर विनंती करत होतो ना की लवकरात लवकर पकडा. मग कशात अडकलं आहे त्यांचं, त्याला एवढं काय त्याचं म्हणजे कुठं त्याचं जाळं आहे एवढं मोठं, किंवा त्याला का पकडलं नाही? तो कुठं भारत देश सोडून गेलेला नाही आहे, तो इथंच आहे. ज्यावेळेस तो पकडल तर त्यावेळेस असं समोर येईल सगळं, हे खूप गांभीर्यानं बोलतो आहे मी, की तो इथंच कुठंतरी आहे. इथंच त्याला सगळे आसरा देत आहेत. मग ते त्याचे मित्रमंडळ असू द्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे त्याचे लोक आहेत त्यांच्यासोबत तो इथंच आहे, हे मात्र समोर येणार आहे. काल एक 1800 पानाचं एक पत्र हे पुराव्याचं जे आहे आरोपपत्र जे दाखल करण्यात आले त्याच्यामध्ये वाल्मिकरासह इथं दाखल करण्यात आलेलं आहे. कसं पाहतात? नाही, आता हे जे काल दोषारोपपत्र जे दाखल झालेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं कारस्थान कसं रचलं गेलं, या कारस्थानामधून कसं हे हप्ते गोळा करायचे, कसं खंडणी गोळा करायचे, कसं अपहरण करायचे, खून करायचे, दरोडे करायचे, ह्याविषयी सगळं हे सविस्तर त्याच्यामध्ये CID SITच्या अधिकाऱ्यांना परिपूर्ण पद्धतीने मांडलं असावं. आता ते आपल्याला 1-2 दिवसामध्ये त्याची कॉपी येणार आहे. त्यावेळेस जे मी बोलतो आहे त्यापैकीच सगळं असावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यानुसार मग पुढं जे प्रविष्ट जी गोष्ट आहे, खऱ्या अर्थाने न्यायालयाचा लढा इथून पुढं चालू होतो. आणि त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीनं त्यांनी तपास यंत्रणा राबवलेली आहे, कशा पद्धतीनं माहिती संकलित केलेली आहे, त्यावर पुढची दिशा ठरणार आहे. पाहिलं तर वाल्मिकाला त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जात अशी तक्रार देखील करण्यात आलेली आहे. कसं पाहतात? नाही, कुणाला जर आरोपींना जर वेगवेगळी ट्रीटमेंट देण्यात येत असेल, वेगवेगळ्या सुविधा येत असतील, तर त्यांना जेलमध्ये न ठेवता त्यांना असं कुठंतरी एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून जरी ठेवलं तरी चालतं आहे ना. कशाला तिथं त्यांना ठेवायचं? जर तिथं त्यांना आरोपीची जर वागणूक दिली जात नसेल, तिथं जर त्यांना वेगळी वागणूक दिली जात असेल, तर त्यांना जेलमध्ये ठेवण्यापेक्षा बाहेरच ठेवून द्या. जर पटत असेल हे म्हणजे त्या जेल प्रशासन असेल कोणी, किंवा समजा जे कोणी असेल ज्यांना कोणी याच्यावर दबाव तंत्र वापरून किंवा समजा काही स्वतःच्या जे काही जे दबाव वापरून जे कोणी हे करत असेल, त्याला माझी विनंती आहे की त्यांना इतर आरोपी जसे आहेत तसंच सगळ्यांना तिथं वर्तणूक ठेवली पाहिजे त्यांची, किंवा वागणूक दिली पाहिजे. या संदर्भात आपण काही तक्रार वगैरे काही करणार का, मागणी काही? नाही, फक्त मागणी करू शकतो ना. आता ज्याचं काम त्यांनीच करायला पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीची तक्रार देत बसलो तर तक्रारीची संख्या वाढवण्यापेक्षा कर्तव्य जे तिथं आहेत कर्तव्याला त्यांनी कर्तव्यनिष्ठता दाखवा ना. प्रत्येक गोष्टीची तक्रार करायला त्यांचं काम जे आहे, ज्याची ते म्हणजे मावेजा घेतात, ज्याचा जे समजा मोबदला घेतात, ते मोबदला कशासाठीच आहे? तुमची ड्युटी करण्यासाठी आहे ना. तुम्हाला एखाद्या आरोपीला वेगळं आणि एखाद्या आरोपीला वेगळं करण्यासाठी नाही.
तुम्ही तुमची कर्तव्यनिष्ठा तिथं जपावी. चालतं ते होते धनंजय देशमुख तुम्ही तुमचं कर्तव्य वयस या ठिकाणी मान्यता आलेलं आहे. कॅमेरा पर्सन आपण साहेब मोबाईल कसं संभाजी मुंडे ठेवण्यासाठी असा जोग